तू शायनर इथे काय करतोय? कोण? अरे तू आता गेला तो. तुला माहितीये पाळण्यात असतानाच डोक्यावर पडलाय तो. असला ऍटिट्यूड आहे ना त्याला. त्याला वाटतं की त्याच्यामुळेच अख्खं जग चालतं. त्याचा चेहरा बघितला ना की माझा दिवसच खराब जातो. का माहित का पाठी लागलाय माझ्या. सतत 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 सगळीकडे दिसत असतो मला. सर तुम्ही त्याच्यासोबत बिझनेस करू नका हा. एक नंबरचा अतिशहाणा माणूस आहे तो. देवा काय चुकलंय रे माझं. आज माझा ऑफिसचा पहिला दिवस होता आणि त्याचा चेहरा दिसला. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काय बडबड करते? तू मला आधी सांग तो माणूस इथे काय करतोय? कोण माणूस? अरे तू गेला तो. अच्छा जय दादा. दादा दादा असेल तुझा. मला तर त्याला बघितलं ना असं पकडून आपटावं असं वाटतं. अगं असं बोलू नको. त्याच्यामुळे माझी कंपनी सुरू झाली आहे. त्यांनी इन्व्हेस्ट केलंय माझ्या कंपनीत. पार्टनर आहे तो माझा. आणि आजपासून तुझा बॉस सुद्धा. स्वामी काय चुकलंय मला सांगा तरी. नवीन जॉब मिळाला म्हणून मी एवढी खुश होते आणि माझा आनंद बघवतच नाही कोणाला. हसू नको तू. रिलॅक्स. एवढं काय त्याच्यात? एवढं काय वाईट नाही तो. तुला माहित नाही दादा वाईटच आहे तो. हा तरी मगाशी मी नेम प्लेट बघितली ना तेव्हाच मला डाऊट आला होता. आत्ता कळतं या ऑफिसमध्ये एक पण मुलगी का नाही येते. युजलेस शानपणा बॉय आगाऊ कुठला. हो 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 हो. एवढं काय झालंय? एवढं काय झालंय? हा अरे दादा ह्याच्या आधीचा जॉब ना त्याच्यामुळेच गेलाय. होय शपथ. ती तर त्याची कंपनी नव्हती आणि आता तरी त्याची कंपनी आहे म्हटल्यावर तो मला इथे जॉब करूच देणार नाही. एकतर त्याला मुलींची ॲलर्जी आहे आणि त्यात तो माझ्याशी 2 मिनिटं पण नीट बोलत नाही. तुझ्या लग्नामध्ये काय गोंधळ घातलेला आठवत आहे ना? हो पण तो इथे तसं काही करणार नाही. तो खूप प्रोफेशनल आहे आणि त्याला माहिती आहे आपल्या ऑफिसमध्ये मुली असणार आहेत. सो रिलॅक्स. जास्त ओव्हर रिॲक्ट करू नकोस. ओके. गुड मॉर्निंग सर. अहो मॅम तुम्ही कुठे होतात? तुम्हाला शोधत होतो मी. सॉरी. कुलकर्णी यांना सगळं ऑफिस दाखवलं? दाखवतच होतो तेवढ्यात मला फोन आला. सॉरी सर. यांना असं एकट्यांना नका सोडू. इथलं जास्त काय माहीत नाही त्यांना. त्यांच्यासोबत राहा. ओके. यू कॅन गो विथ हिम. चल ऑल द बेस्ट. चला मॅम. स्वामी तर तुम्हीच सांभाळा काय ते. हॅलो परब कॅटरिंग सर्व्हिसेस. मावशी समायरा बोलते. हा बोल ग. काय मग लग्न ठरलं ना आता सगळी तयारी वगैरे करावी लागेल. यु नो ड्रेसेस अँड मेहंदी अँड मेकअप अँड एव्हरीथिंग. आय एम टेलिंग यू मावशी मी ना मला सगळं रेडी ठेवायचं यु नो आधीपासूनच. सो एंड मोमेंटला गडबड नको ना. आणि हा शॉपिंगला मी येणारच आहे. हा नो मॅटर व्हॉट मी आधीच सांगून ठेवते. सो कधी निघायचं शॉपिंगला? नाही ग बाईनी अजून त्या मुलाला होकार नाही दिला. व्हॉट? हाऊ डेअर शी. हा म्हणजे असं कसं? तो मुलगा किती चांगला होता. काकांच्या फ्रेंडचा मुलगा होता ना तो. अगं तेच तर काय समजत नाही ना. असं डोकं फिरल्यासारखी वागतीये. तयारच होत नाहीये ती. म्हणजे आता गौतमने आसावरीला फोन केला आणि तिला कन्व्हिन्स केलं तर माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी. नो वे. आय एम नॉट गोइंग टू लेट दिस हॅपन. मी असं होऊच देणार नाही. मावशी मी खूप लहान आहे बोलायसाठी पण मला खरंच वाटतंय की आशुताई बरोबर करत नाहीये. आय मीन मम्मा राडाच म्हणत होते की आशुताईला किती चांगला मुलगा मिळालाय आणि आई बाबांचं ऐकायचं असतं ना. आणि तिने तर तुमचं ऐकलंच पाहिजे असं मला वाटतं. आणि मम्मा म्हणत होती की आशूचं लग्न झालं ना की पम्माचं टेन्शन मिटेल आणि मग शरूचं लग्न होईल आणि मग सगळं व्यवस्थित होईल. आणि मग आशुताईचं लग्न नाही झालं तर सगळीकडे स्प्रेड होईल ना की तिने एवढ्या चांगल्या मुलाला नकार दिला आणि मग दुसरी मुलं आधीच निघून जातील. नाही नाही अगं मी सगळं हे बोलली तिच्याशी पण ती ऐकायलाच तयार नाहीये. पण मग मावशी तुलाच थोडं स्ट्रिक्ट व्हायला लागेल यु नो. ती मे बी घाबरली असेल किंवा ना तिला ऑकवर्ड वाटत असेल हो म्हणायला. तू ना मावशी त्या मुलाला होकार कळवून टाक. आय एम शुअर इव्हेंच्युअली आशुताईला पटेलच. अगं असं कसं करता येईल? पण मग तू काहीही कर आणि आशुताईला लग्नासाठी रेडी कर नाहीतर मग खूप प्रॉब्लेम होईल मावशी. बरोबर बोलतीये ही. बाईनी होकार द्यायलाच हवा. समायरा
अगं तू एवढी लहान आहे, बायपेक्षा लहान आहे, तरी तुला एवढं कळतं, पण तिला नाही कळत बघ. समायरा, मी तुला थोड्या वेळाने फोन करते हा. आता कामात आहे. हा, बाय बाय. मॅडम, हे तुमचं अपॉइंटमेंट लेटर, सिग्नेचर करा. मिस शर्वरी, तुम्ही एक ऑफिशियली कॉन्ट्रॅक्ट पेपर साईन करत आहात. निदान टर्म्स अँड कंडिशन्स तरी वाचा. सर, माझा विश्वास आहे तुमच्यावर. मला माहिती आहे तुम्ही मला नाही फसवणार. पण तरी सुद्धा याची सवय ठेव. येस बॉस. हे इथे कसं आलं? माझ्या केबिन मध्ये? जय दादा, हे काय? हिच्याकडून कसलं ॲग्रीमेंट साईन करून घेतोस तू? ऑफिसच्या कॅन्टीन बद्दल असतील तर मला चालणार नाही. मला ही मुलगीच नको इथे. आउट. नाही नाही, हे कॅन्टीनचे कॉन्ट्रॅक्ट्स नाही आहेत. हिला आपण सेल्स मॅनेजर म्हणून हायर केलंय. व्हॉट? हिला? हो, आपलं बोलणं झालं होतं ना की आपल्याला फिमेल स्टाफ हवाय म्हणून. ते एक वेळ मी मान्य केलं असतं, पण ही मुलगी मला इथे नकोय. मी हिला एम्प्लॉई म्हणून हायर करणार नाही. एक नंबरची आगाऊ आणि पिंडॉक मुलगी ही. काय कुलकर्णी, तब्येत खराब आहे तुमची? काय झालंय काय? हिला हायर केलं तुम्ही? हिला आत्ताच्या आता बाहेर काढायला? एम्प्लॉई सिलेक्ट करताना फक्त पेपरवरची अक्षरं नसतात बघायची. त्या व्यक्तीशी बोलून तो माणूस म्हणून कसा आहे हे समजून घ्यायचं असतं. हिच्याशी 2 मिनिटं बोललं तरी कळेल स्वतःला किती अतिशहाणी समजते ते. आणि हिला तुम्ही सेल्स मॅनेजर म्हणून हायर करताय. उद्या तुमच्या डोक्यावर बसेल ही. बिझनेस कसा करायचा याची अक्कल शिकवायला सुरू करेल. दादा, तिने इंटरव्ह्यू नीट दिलाय आणि सगळं आपल्या रूल्स प्रमाणे झालं. रूल्स प्रमाणेच व्हायला हवं. त्यात काय विशेष? रूल्स मध्ये बसतो म्हणून कोणालाही कंपनीत घ्याल? मला ही मुलगी इथे नकोय. दॅट्स इट. एवढ्या सगळ्या कॅन्डिडेट्स मधून हीच मिळाली का तुम्हाला? दादा, अजिबात नाही. बाहेर काढा या मुलीला इथून. दादा हे बघ, कॉन्ट्रॅक्टवर साईन झाली सर.